मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही असं त्यांनी बोलून दाखवलंय। सगळे सोयरे आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, तसेच हैदराबाद सातारा संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती। त्यानंतर आता राज्य सरकारनं जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहेत। राज्य सरकारनं हैदराबाद संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलंय। तसेच जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत। आपलं म्हणणं सरकारला लेखी स्वरूपात दिलं आहे। विषय 1, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी होती। त्यावर सरकारनं निर्णय केलाय। आपण आपल्याही अभ्यासांकडे देणार आहोत, हे योग्य आहे का ते तपासणार आहोत। नाहीतर वाशीसारखं व्हायचं, तिथे हो म्हणाले आणि अर्ध्या रस्त्यात म्हणाले चुकले, 1 तासासाठी ही प्रत तुमच्याकडे देऊ, तुम्ही ओके म्हटलं की सरकार तातडीनं GR काढणार आहे। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देत आहोत, त्यानुसार मराठा समाजातील व्यक्तींना गावातील कुळातील व्यक्तींचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असं सरकारनं म्हटलंय। थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला परवानगी देण्यात आली आहे। दुसरा मुद्दा, सातारा संस्थांच्या गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो। सातारा गॅझेटियर पुणे औध गॅझेटियरच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती। सातारा आणि औध गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करून जलद गतीनं निर्णय घेऊ असं सरकारनं म्हटलंय। मी का म्हटलं तर त्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत असं त्यांनी म्हटलंय। तर 15 दिवसात त्यावर काम करू असं म्हणालेत। राजे साहेब साक्षीदार आहेत। राजे म्हणाले 15 दिवसात अंमलबजावणी करू। मी म्हणलं 15 दिवसात नाही, 1 महिन्यात करा। या 2 विषयाची अंमलबजावणी झालीय। तिसरा मुद्दा, महाराष्ट्रातील आंदोलकांवरती केसेस मागे घेण्याची मागणी होती। काही ठिकाणचे गुन्हे मागे घेण्यात आले तर काही गुन्हे कोर्टात आहेत। कोर्टात जाऊन मागे घेऊ असं ते म्हणालेत। अर्थात सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असं ते म्हणाले। या महिना अखेरीपर्यंत केसेस मागे काढणार आहेत, त्यात प्रक्रिया आहे, अर्ज करून कोर्टात जावं लागेल। चौथा मुद्दा, आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती। कुटुंबियांच्या वारसांना 15 कोटी मदत यापूर्वी देण्यात आली आहे। उर्वरित कुटुंबियांना 1 आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल। नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणालंय। एखादा मुलगा खूप शिकलेला आहे तर ड्रायव्हर नाही होणार, शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्या। असून किती लोक असतील तेवढं केलं तर बरं राहील, नाहीतर हे केलं तरी चालेल पण लवकर द्या। MIDC द्या, महावितरणात द्या। उदय सामंत साहेब, MIDC तुमच्या हातात आहे, कचा सह्या करा, तुमच्या हातात आहे, कुठेतरी शाई विकत आणायची आहे असं देखील म्हटलं जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।